माळवदे कमिटी जी 2 जणांची फॉर्म केली होती आणि चेंबूरची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरती ही कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीचा अहवाल कालच आला. त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला. त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे. आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे. तो मला मान्य नाही. तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाही आहे कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही. कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं. त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं. त्याचं कारण मी एवढ्यासाठी सांगते, याच रोडची पाहणी मी पावसाळ्याच्या पूर्वी केलेली होती. पावसाळ्यामध्ये पाहणी करतेवेळीच मला झाडांमध्ये सिमेंटचं पाण्याच्या पडद्या तयार झालेल्या दिसल्या आहेत. जर माझ्या इन्स्टावरती फेसबुकवरती जाणार तर तुम्हाला स्क्रोल केल्यावरती ते माझे सगळे फुटेज मिळतील. आणि त्या ठिकाणी मी पाहणी केल्यानंतर त्यांना मी तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश पण दिले होते की ह्या संपूर्ण झाडांमध्ये सिमेंटचं पाणी जातं आहे, त्यामुळे ही झाडं कमकुवत होऊ शकतात. या झाडांना श्वास घेता येणार नाही किंवा ह्या झाडांची मुळं पाळं पुढे जाऊन कमकुवत होऊन ह्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतं, झाडं वीक होऊ शकते, झाडांची क्षमता कमी होऊ शकते. पण दुर्दैवाने पहिल्याच पावसामध्ये ते झाड त्या शाळेच्या बसवर पडलं आणि त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतो आहे. जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल. ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे. पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा निर्देश देऊनसुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा भुर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काय त्या मातेला न्याय मिळाला असं नाही आहे. यांच्यावरती अद्याप ही कारवाई होत नाहीये. बघा, एक लक्षात घ्या, जितेंद्र परदेशी असू दे कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता, त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत. ती माहितीचा पार्ट आहे. आत्ता या क्षणी हा जो चेंबूरच्या दुर्घटनेचा अहवाल आला आहे त्यावरती जर तुम्ही माझं जे भाष्य घेतलं हे तेच राहणार. तर त्यामुळे अहवाल थोडा मला असं वाटतो. आणि दुसरी IIT बॉम्बे किंवा ज्यांनी थर्ड पार्टी ऑडिटने पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की काँक्रिटीकरणामुळे झाडांना इजा झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते तयार होतात ते आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, DCM एकनाथराव शिंदे साहेब, सुनेत्राताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकाराने आज मुंबई महानगरपालिकेचे जवळपास 2,200 किलोमीटरचे रोड होतात. त्याच्यामध्ये आपण 1700 किलोमीटरचे रोड आपण पूर्ण करून आपण आता जवळपास 250-300 किलोमीटर आपले बाकी आहेत. इतकं सुंदर त्यांचं काम ह्या ठिकाणी मुंबईला इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईला सगळे चांगले रोड, चांगले ब्रिजेस, चांगल्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी देण्याचं काम चालू आहे. पण हे होत असताना साहेबांचे पण निर्देश होते, CM साहेबांचे निर्देश आहे, DCM साहेबांचे निर्देश आहे की ते काम करत असताना तुम्हाला तिकडे असलेल्या झाडं असतील, तिकडे असलेले स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असतील, या सगळ्यांची काळजी घेऊन काम केलं पाहिजे. चित्राबागांनी ट्विट केलं नाही, हेच तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. जरी आम्ही इथे सत्तेवर बसलो असतील तरी पण चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्याचं या ठिकाणी काम नाही आहे. या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेचा जर हा अहवाल आला असेल जो मला मान्य नाही आहे, या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचं, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली. महापौर म्हणून तुम्ही या संदर्भात काय कारवाई करणार? या बाबतीत मी पुन्हा बैठक घेणार
आता हा जो आलेला अहवाल आहे हा आता हातात मिळालेला आहे. आता ह्याच्या पुढे काय करायचं ह्या बाबतीत आम्ही सर्व त्या ठिकाणी सभागृह नेता पण आहे, आम्ही आहोत. ह्या विषयावर आम्ही चर्चा करणार की असा अहवाल का देण्यात आला. झालंच तर आम्ही झालेल्या ठिकाणी पाहणी पण करू, बघूसुद्धा की झाडाच्या खाली काय परिस्थिती होती. परंतु एकंदरीत मी ह्या अहवालाबरोबर सहमत नाही. ताई प्री असेसमेंटसाठी मुख्यमंत्र्यांनी 2024लाच खरं तर अहवाल दिलेला आहे, मात्र तरी सुद्धा प्री असेसमेंट झालेलं नाहीये. नेमकं यामागे दिरंगाई का? आणि नाही, आता लक्षात घ्या, आता हे झाड पडलं नसतं किंवा त्याची आपण आता असेसमेंट असेल, प्री असेसमेंट असेल, गुगल मॅपिंग असेल, वॉर्ड निहाय आपण सगळ्या गोष्टीला आता कामाला लागलो. आत्ता जर तुम्ही मला मुंबई महानगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत बोलणार तर आता सगळेच अधिकारी ऑन फील्ड उभे आहेत. 24/7 ते काम करतात आहे. एका फोनवरती 1916च्या कॉलवरती म्हणा, माझ्या फोनवरती सगळ्या जे नगरसेवक आहेत, जेवढे कमिटी अध्यक्ष आहेत, कशाला आपलं सामान्य मुंबईकर पण जर एखादी कंप्लेंट टाकतोय त्या कंप्लेंटला पण आपण गृहीत धरून त्या ठिकाणी काम करतोय. त्याबद्दल वाद नाही, त्याबद्दल मुंबई महानगरपालिका अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. तर आता जर तुम्ही म्हणणार तर आताची परिस्थिती अशी आहे की पालिका आता रस्त्यावर उतरलेली. आता हे टाइम त्याला मला आता हा अहवाल कालच हातात आलेले आहे. आज माझ्या बऱ्याच आता हे सगळ्या उद्घाटन आहे. उद्या किंवा परवा मी हेड ऑफिसला गेल्यानंतर ह्याची पूर्ण या अहवालावर ना राजकीय टीका टिप्पणी होती आहे, चोरांना चोरच वाचवत आहेत.